निष्ठेने प्रणाम करो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळाच्या आदेशाप्रमाणे आजचे भव्य सेवक संमेलन बुट्टीपुरी रुई खैरी या परिसरामध्ये सेवक संमेलनाचे आयोजन केलं गेलं आणि सकाळी भगवंताच्या हवन कार्य झाले, त्यानंतर भगवत कार्याची रॅली निघाली आणि आता भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकमध्ये सृष्टी विधान सर्व कार्यकर्ता सर्व सेवकींना सर्वांना माझा नमस्कार। वेळ झालेली आहे, 4:30ची वेळ होती, 4:35च्या वेळी गेलेला आहे। मी जास्त वेळ घेणार नाही। या मार्गामध्ये आपण जेव्हा आलो आणि आपण मार्गात आलो तर मार्गात जेव्हा आलो तेव्हा आपल्याला कारण होतं आणि मार्गाशी जुळलो, मार्गदर्शकाकडे गेलो। जे जुने सेवक आहे ते बाबाकडे गेले आणि आपल्याला कारण विचारलं आहे या मार्गात येण्याचे कारण। आपण जेव्हा आपल्याला कारण होतं, कारण असतानाच आपण या मार्गाशी जुळलो आणि बाबांनी सुद्धा हा मार्गात येण्याकरता कारण विचारलं। आपले मार्गदर्शकांनी सुद्धा आपल्याला मार्गात येण्याचे कारण विचारलं आणि आपण कारण सांगितलं। त्यानंतर या मार्गामध्ये प्रवेश केला आणि बाबांनी आपल्याला जवळ केलं आणि परमात्मा एक ही जागृत शक्ती आहे, बाबांनी आपल्याला जवळ करून ह्या मार्गात घेतलं आणि आपण या परमात्मा मार्गामध्ये जे आलेले सेवक आहोत आपण सर्व, मला वाटते आपण आधी कुठेतरी चांगले कार्य केले सर, आपल्या आईवडिलांचे आता अजून चांगले कार्य झाले सर, त्याकरता आपल्याला हा मानव धर्म मिळाला आणि आपण या मार्गाशी जुळून आज आपण सर्व सेवक आपली गरस्तीवर आली, व्यसन बंद झाले, दुःख दूर झाले आणि आपण सर्व सुखमय जीवन जगत आहोत। आणि हा मार्ग आपण म्हणतो हा मार्ग फुकटाचा आहे आणि फुकटाचा तितका कठीण सुद्धा आहे आणि बाबांनी या मार्गामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला फक्त तत्वशब्द नियम, सत्य मर्यादा, प्रेम, सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना याच्यावर आपल्याला काही असं खूप दिलेलं नाही। सकाळी 2 मिनिटाची विनंती आहे, सायंकाळची 3 मिनिटाची प्रार्थना आहे आणि या मार्गात जे शिकवण दिलेली आहे सत्य मर्यादा प्रेम, आपल्याला वागायचे कसं, चालायचे कसं, व्यवहार कसे करायचे आणि तत्वशब्द जे नियम दिलेले आहे। वेळ झालेला आहे, मी थोडक्यातच बोलतो। माझे म्हणणे एकच आहे का आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःकडे बोट दाखवायला पाहिजे। आणि आम्ही मार्गात कशासाठी आलो तर पहिल्या दिवसाची आठवण जीवनामध्ये कधी विसरायला नाही पाहिजे। मी मार्गात आलो, माझा पहिला दिवस काय होता, आज काय आहे त्याला आपण विसरू नये आणि आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे बोट दाखवायच्या, आपल्या परिवाराकडे बोट दाखवायच्या। माझ्या घरी माझा परिवार किती आहे, मला आई वडील आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, त्यानंतर मी अधिक आपला परिवार आहे, बहीण आहे, भाऊ आहे, पुतण्या आहे। या परिवाराकडे आपण सर्वप्रथम लक्ष ठेवायला पाहिजे। आपण आपल्या परिवाराकडे लक्ष ठेवत नाही आणि आमच्या बोट फक्त दुसऱ्याकडे असते। आपण सर्वप्रथम
आपला बोट आपल्या स्वतःकडे दाखवायला पाहिजे. माझी वागणूक कशी, मी मला शिकवण काय, आणि बाबांनी आम्हाला कार्य कसे करायचे. बाबांनी म्हटलेलं आहे, मी तुम्हाला हे दिलेलं आहे, करायचे तुम्हाला आहे आणि घ्यायचे तुम्हाला. आमच्या मागं राहण्याचं कारण आम्ही स्वतः आहोत. कारण बाबांनी म्हटलेलं है, इस मार्ग में जो भी सेवक आएगा और जो सत्य के कार्य करेगा वो गरीब और दुखी रहेगा नहीं, रहेगा वो अपने कर्मों से रहेगा. आमच्या मागे राहण्याचे कारण आम्ही स्वतःच्या आहोत आणि सामोरे बी जाण्याचे कारण आम्ही स्वतःच्या आहोत. त्याकरता आपण सर्वांनी, पदाधिकाऱ्यांनी, मार्गदर्शकांनी आणि सेवकांनी सुद्धा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे बोट दाखवायला पाहिजे. आणि हे जीवन जे आहे, आज मी तेव्हा मार्गाशी आलो तेव्हा माझी वय 30 वर्षाची होती. मला 26 वर्ष झाले, आज माझी वय 56 वर्षाची आहे. आणि एक दिवस आम्हाला जाणे आहे. आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी 1996ला शरीररूपी भगवंतामध्ये विलीन झाले. पण बाबाची आत्मा आणि परमात्मा ही शक्ती ही एक होऊन आपल्या दुःखी मानवाचे सेवकाचे कार्य सदैव करत असते. आमचे कार्य बाबाला आवडणारे कार्य असायला पाहिजे. आज आम्ही ते कार्य करत आहोत. मी सुद्धा एक सेवक आहो. मी कोणताही मार्गदर्शक नव्हतो. मी जसे सेवक बसते तसंच मी खाली बसणार एक सेवक होतो. बाबांनी मला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या अध्यक्ष पदावर नेलं. त्याकरता कार्य करत चाला. बाबांनी म्हटलं आहे, कर्म करा फळ मिळणार आहे. आणि आपण ते दिलेले शिकवण आहे, त्या शिकवणीप्रमाणे आपण आपले कर्म करत चला, तर एक दिवस आपल्याला फळ जरूर भेटणार आहे. फळाची आशा करा नको. ते बाबा आहे, जागृत शक्ती आहे, सदैव बाबा आपल्या सोबत असते. फळ आपल्याला भेटणार आहे. आज मी पदावर आहे, उद्या आपल्यामधूनच कोणतरी या पदावर येईल. कार्य करत चला. माझी जी जिम्मेदारी आहे, बाबांनी माझ्यावरची जिम्मेदारी सोपवली आहे. आणि आम्ही म्हणतो माईकवर, बाबाचे जे कार्य होते निष्काम निस्वार्थ होते. आज आम्ही आपल्या स्वतःकडे बोट दाखवल्या पाहिजे, माझे कार्य निस्वार्थ निष्काम आहे का. आज आम्ही पाहत आहोत सेवकाची फसवणूक करत असते. सेवकाकडून पैसे गोळा करते, हिसाब देत नाही. आज मार्गदर्शकाचे पडत नाही. मार्गदर्शक जे पडत नाही तर आपल्या सेवकामध्ये मतभेद तयार होत आहे. हे आमची मानव धर्माची शिकवण नाही. ठीक आहे, मी पदाधिकारी आहे, माझे सुद्धा कुठे नाही कुठे चुकणार आहे. पण आपण आपली चुकीची सुधारणा बसून सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि आत्मा हा स्वच्छ ठेवायला पाहिजे. जोपर्यंत आपला आत्मा स्वच्छ राहील नाही तोपर्यंत परमेश्वरी शक्ती सुद्धा आपले कार्य करणार नाही. कारण की आपल्याला म्हटलं आहे पहिल्या दिवशी बाबाचे शब्द आहे की या मार्गात ज्यांनाही प्रवेश करायचा असेल त्यांनी जुन्या विचाराचे विसर्जन करणं पडते. पण आम्ही फक्त आमच्या घरी ज्या देवी देवताची जी पूजा होती त्याचे विसर्जन केलं, साफसफाई केली आणि मार्गदर्शकाकडे गेलो आणि मार्गदर्शकाला सांगितलं आम्ही सर्व याचे विसर्जन करून आलो. पण आमच्या आत्म्यामध्ये काही जे जुने विचार भरले होते त्याचे परिपूर्ण आमचे विसर्जन झालं नाही. त्याकरता बाबा ही शक्ती या भगवंत शक्तीची जी बाबांनी प्राप्ती केली आहे, बाबांनी जसा शक्तीला आदेश केला तिथूनच आपल्या कार्याला सुरुवात होते. पण आपण मार्गात आल्यानंतर त्याग होते, दुःख दूर होते, व्यसन बंद होते, गरजती उच्चा होते आणि हवन होते. त्यानंतर हळूहळू आमचे मना आत्म्यामध्ये ते विचार वाढत जाते. आम्ही स्वतःकडे बोट न दाखवता दुसऱ्याकडे बोट दाखवत असतो. आणि आपण जे आपल्या गरजतेकडे लक्ष करत नाही, परिवाराकडे लक्ष करत नाही, कुठेतरी आम्ही स्वतः कमी पडतो. अशी वेळ येऊ द्यायला नको. आणि हा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ आहे.
ही शक्ती, ही जागृत शक्ती आहे. ह्या शक्तीला आणि आपल्याला एक दिवस जाणे आहे. मला सुद्धा एक दिवस जायचं आहे. कारण की आधी आम्ही जे आयुष्य होतं आधीचं, कारण की तेव्हाचे आयुष्य 80, 90, 100 पर्यंत चालत होतं. पण आता ते आयुष्य आहे नाही. आपण 60, 70, 65 खूप झाले आपल्यासाठी. त्याकरता आपल्या जेवढा वेळ आहे आणि आज बी आपलं काही झालेलं नाही. बाबाने चांगलं, परमात्मा एक मार्ग दिलेला आहे, जीवन चांगलं बनवलेलं आहे, परिवार चांगला बनवलेला आहे. त्याकरता आज बी आमच्याजवळ वेळ आहे. ती वेळ वाया जाऊ नको द्या. आजची वेळ उद्या येणार नाही. आणि सर्वांनी, आपल्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा, मार्गदर्शकांनी सुद्धा आणि सेवकांनी सुद्धा दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे बोट दाखवा. बाबा एक दिवस आम्हाला जाणे आहे आणि आमची लीग एक दिवस संपणार आहे. आम्हाला पलवर बी इथं आम्ही थांबू शकणार नाही. आणि गेल्यानंतर बाबा आम्हाला विचारणार आहे का तू या मार्गात आला, 40 ते 50 वर्ष कार्य केले परमात्मामध्ये, तर काय कार्य केले. असे कार्य करू नका आणि आमच्या मानव धर्माला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे. या पद्धतीचे आपण सर्वांनी कार्य करावं. मी सुद्धा कार्य करीन एवढेच बोलतो आणि वेळ झालेला आहे. माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझे नमस्कार.